स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना करते. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. स्वामींचं एकच वाक्य ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे स्वामी हे सदैव प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात. त्या भक्तावर कोणतीही वेळ आली तरी देखील स्वामी हे त्याचं रक्षण करतात, त्याला त्या संकटातून त्या दुःखातून बाहेर काढतात. स्वामींची कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही. स्वामींची कोणतीही तुम्ही सेवा करा, साधं स्वामींचं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तरी देखील त्याचं फळ हे योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे जर ब्रह्मांडाचे नायकच जर गुरु असतील तर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची त्या भक्ताला गरज नाही. गुरुचरित्रामधील एक वाक्य आहे की आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस एखादा देव एखाद्यावर कोपतो त्यावेळेस त्या भक्ताचं रक्षण हे गुरु करतात. परंतु ज्यावेळेस गुरु कोपतो त्यावेळेस कोणताही देव वाचवू शकत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये गुरु आणि गुरूंची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु नाही त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही. जर मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींना गुरु केलं नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणताच देव कोणतेच ईश्वर भगवंत तुमच्या आयुष्यामध्ये नसतील, गुरु नसतील, तर तुम्ही आता श्री स्वामी समर्थांना गुरु बनवा. जर तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी भावना असेल तर भावनेवरून विषय निघाला म्हणजे भावना विश्वास यावरच आजचा आपला अनुभव आहे. आणि आजचा अनुभव हा 40 वर्षाच्या वयाच्या एका महिलेला आलेला आहे. त्यांनी त्यांचं नाव सांगू नये असं विनंती केलेली आहे. आणि त्यांना हा अनुभव हा त्यांच्या वयाच्या 20व्या ते 21व्या वर्षी आलेला आहे. परंतु त्यांनी या समाजाच्या भीतीपोटी कधीही हा अनुभव शेअर केला नव्हता. कारण सर्वच जण विश्वास ठेवतील यावर त्यांना विश्वास नव्हता. परंतु आता जे अनुभव प्रत्येकाला येत आहे त्यावरून त्यांना देखील वाटलं की आपल्याला देखील यापेक्षाही खूप चांगला स्वामींचा अनुभव आला होता. त्यामुळे आपण नक्कीच हा अनुभव शेअर करावा. पुढे जसं जसं तुम्ही अनुभव ऐकाल त्यावेळेस तुमच्या सर्व काही लक्षात येईल की त्यांनी हा अनुभव का सांगितला नव्हता. आतापर्यंत त्यांचा हा अनुभव त्यांच्या मनामध्येच होता. परंतु का कोणास ठाऊक आता त्यांना वाटलं की आपण देखील आपला अनुभव शेअर करावा. त्यांना स्वामींचा अनुभव कसा आला, काय झालं, चला तर मग आपण त्यांच्या शब्दामध्ये अनुभव ऐकूया. चला तर मग सुरुवात करूया. मी माझा अनुभव सांगते परंतु सर्वांनाच माझ्या अनुभवावरती विश्वास बसेल हे मात्र कठीण आहे. काही जण माझा अनुभव ऐकल्यानंतर मला वेड्यात काढतील, तर काही जण म्हणतील की हे असं कुठं असतं का, तर काहींच्या अंगावरती शहारे येतील, काहींना तर खूप भीती देखील वाटेल. असा हा माझा अनुभव आहे. आणि मी इतकी वर्ष शांत होते. मी माझा अनुभव कधीही कोणालाही सांगितला नाही. साक्षात माझ्या आई वडिलांना देखील माझ्या मिस्टरांना देखील हा अनुभव मी कधीही सांगितला नाही. परंतु प्रथम मी तुम्हा सर्वांना माझा अनुभव सांगत आहे. मी कोण आहे, कुठे राहते हे मी सांगू शकत नाही, परंतु मी माझा अनुभव तुम्हाला सांगते. तर ऐका. माझ्या घरामध्ये माझे आई वडील देखील स्वामींची भक्ती करत होते आणि भक्ती ते दोघेही मनापासून श्रद्धेने करत होते. परंतु मला देखील सांगितलं होतं की तू देखील भक्ती करायची आणि त्यामुळे मला असं होतं की माझ्यावरती एक ओझं टाकलं होतं. मला श्री स्वामी समर्थांची 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृतमधील 3 अध्याय दररोज पठण करायचे होते असं मला सांगण्यात आलं होतं. आणि मी दररोज श्री स्वामी समर्थांचा 11 माळी जप करत होते. परंतु जप मात्र मी एवढ्या घाईने करत होते की मी माझ्या तोंडातून कोणता शब्द काढत आहे हे मात्र कधीही कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. म्हणजे इतकी मी घाईघाईने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतक्या फास्ट आणि त्याहूनही फास्ट मी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असते. आता एरवी जर आपण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला लागलो तर आपण नामस्मरण कसं करतो? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
परंतु मी त्यावेळी असं नामस्मरण करायचे की नुसतं असं एखाद्याला वाटावं की हिच्या पाठीमागे किती घाई आहे, अशी मी नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करताना देखील कधीही एका माळेवरती नामस्मरण करत नव्हते. मी एकदा श्री स्वामी म्हणलं, श्री स्वामी समर्थ जर म्हटलं, तर 3-4 मणी सहजच ढकलून लावत होत्या आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचे. म्हणजे इतकी मी नामस्मरण करताना कंटाळवाणे, म्हणजे नुसता घरच्यांना दाखवण्यासाठी केला म्हणायला केला, असं मी 11 माळी कशी तरी नामस्मरण करायचे. कारण आमच्या घरामध्ये रूल होता की ज्यावेळेस 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे वाचायचे आणि त्यानंतरच घराच्या बाहेर पडायचं. त्यामुळे मी घाईघाईने जबरदस्तीने श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचे. कधीच नामस्मरण करताना मनापासून नामस्मरण केलं नव्हतं. माझं नामस्मरण, माझा अध्याय पठण करून झाले की मी मग शाळेला जायचे आणि दररोजचा असा माझा नित्यक्रम होता. वयाच्या 20व्या वर्षी मला जॉब लागला होता. आता हे शक्य नाही, परंतु पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता या अनुभवाला 10 ते 15 वर्ष झाली असतील आणि त्यावेळी मला वयाच्या 20व्या वर्षी जॉब लागला होता आणि जॉबवर जायचं, सकाळचं लवकर उठायचं, स्वामींचं 11 माळी नामस्मरण करायचं, 3 अध्याय पठण करायचे आणि त्यानंतर उरकून स्वतःचं सर्व काही आवरायचं आणि नंतर जॉबवर जायचं. आणि त्यावेळी देखील मी असंच स्वामींचं नामस्मरण करत होते. म्हणजे स्वामींच्या नामस्मरणामध्ये किंवा स्वामींच्या कोणत्याही भक्तीमध्ये कोणताच रस नव्हता, कोणतीच मनापासून भक्ती नव्हती. मी दररोज माझ्या मैत्रिणीबरोबर एका गाडीवरती आम्ही दोघीजणी जॉबला जायचो. कारण माझी मैत्रीण देखील माझ्याबरोबरच जॉबला होती. सकाळ जाताना देखील तिच्याबरोबर आणि येताना देखील तिच्याच बरोबर. परंतु एके दिवशी असं घडलं की आम्ही दोघीजणी गाडीवरून घरी परत येत असताना पुढून येणाऱ्या एका 4 व्हीलरने आमच्या 2 व्हीलरला, म्हणजे आमच्या स्कूटीला धक्का दिला. म्हणजे आमचा थोडक्यात ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला एवढं लागलं. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. माझं काही लागलंय, मला किती, काय झालंय, मला काहीही सुचत नव्हतं. असं मला वाटत होतं की मी पूर्ण ओली चिंब झाली आहे आणि त्यामध्ये माझं शरीर किंवा काहीही, माझं बोट देखील हलत नव्हतं. एवढं माझं शरीर, नुसतं सर्व काही शांत झालं होतं. फक्त डोळ्यांची उघड-झाप चालू होती आणि डोक्यात काहीतरी विचार येत होते. शरीराचा एकही भाग हलत नव्हता आणि असं वाटत होतं की माझ्या अंगावरती कोणीतरी पाणी ओतत आहे. त्यावेळी काहीही सुचत नव्हतं. मी जमिनीवरती पडली होते. आसपास कशाचाही आवाज येत नव्हता. सुरुवातीलाच थोड्या वेळ वाहनांचा आवाज आला, परंतु नंतर कशाचाही आवाज येत नव्हता. कोणीही बोललेला आवाज येत नव्हता, कोणत्याही वाहनांचा आवाज येत नव्हता, कशाचाही नाही. पूर्ण शरीर सुन्न झालं होतं. डोक्यामध्ये विचार फक्त येत होते आणि त्याबरोबर डोळ्यांची उघड-झाप तेवढी होत होती. आणि नेमकं त्याच वेळी माझ्यासमोर एक काळी कुठ्ठ असणारी बाई धिप्पाड शरीराची आली आणि ती बाई मी पूर्णपणे पाहिली की तिचा रंग एवढा काळा होता की काळा रंग देखील तिच्यापुढे फिका पडेल एवढा तिचा काळा रंग होता. आणि जेवढा डार्क तिचा काळा रंग होता, तेवढीच ती शरीराने धिप्पाड देखील होती. आणि मी पाहत होते तिच्याकडे. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या शरीरातून तिने काहीतरी काढून घेतल्याचा मला अनुभव आला. म्हणजेच असं वाटलं की तिने माझ्या शरीरातून माझा जीवच काढला की काय. आणि तिने माझ्या शरीरातून काहीतरी काढलं आणि आकाशात निघून गेली. म्हणजे ती वर जात होती. मी तिच्याकडे पाहत होते आणि ती आकाशात माझ्या डोळ्याच्या समोरून जात होती. आणि तसा जरी सायंटिफिकली विचार करायचा जरी म्हटलं, तरी देखील ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेचच शरीराचे पार्ट बंद पडत नाहीत. तुम्हा सर्वांना माहीत असेल की सायंटिफिकली हे काही सेकंदानंतर शरीराचे पार्ट हे आपोआप बंद पडत असतात. म्हणजे काही सेकंदानंतर डोळे बंद पडतात, त्यानंतर काही सेकंदानंतर मेंदू चालायचा बंद होतो, असं सायंटिफिकली असतं. आणि त्याच पद्धतीने नेमकं मी डोळ्यांनी पाहत होते की माझ्या शरीरातील जीव त्या बाईने काढून घेतला आहे आणि ती आकाशामध्ये उडत चालली आहे. मी तिच्याकडे पाहत होते, माझ्या डोळ्याने मी तिच्याकडे पाहत होते, परंतु तिने माझ्याकडे पाहिलं नव्हतं. तिने माझा जीव हातामध्ये घेतला होता आणि ती आकाशात अशीच चालली होती उडत, म्हणजे आकाशात अशी वर जात होती. आणि मला जाणवत होतं की माझ्या शरीरातील तिने जीव काढून घेतलेला आहे. म्हणजे माझ्या मेंदूला, माझ्या डोळ्याला हे माहीत होतं. आणि ती इतकी फास्ट वर आकाशात जात होती की ती मला शेवटी तर ती मला एखाद्या लहानशा बाहुलीगत दिसू लागली होती. म्हणजे ती इतकी उंच उडत होती
आणि नेमकं त्याच वेळी मला असं वाटलं की श्री स्वामी समर्थ माझ्या तोंडात एकदम श्री स्वामी समर्थ आलं. परंतु मी 1 ते 2 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटले आणि त्यानंतर माझी जीभ देखील जड झाली आणि मी त्या बाईकडे पाहतच होते. जसा एकदम ॲक्सिडेंट झाला होता त्याच वेळी श्री स्वामी समर्थांचा जप चालू होता, परंतु जीभ हळूहळू जड होत गेली आणि त्यानंतर काही सुचायचं बंद झालं. फक्त डोळे त्या बाईकडे पाहत होते. परंतु अचानक मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं की त्या बाईच्या वरती एक आकर्षक, चमकणारी अशी आकृती तयार झाली आणि त्या आकृतीने हळूहळू स्वामींचा आकार घेतला आणि ती हातामध्ये माझा जीव घेऊन गेलेली बाई नेमकी त्या आकृतीपाशी गेली की त्या आकृतीने म्हणजे साक्षात स्वामींनी त्या बाईला धक्का दिला. धक्का देऊन स्वामींनी त्या बाईला खाली ढकललं. तर ती बाई एवढ्या जोरात खाली एवढ्या प्रेशरनं आली आणि ती जमिनीवर धडकन आदळली आणि तिच्या हातातील जीव सुटून माझ्या शरीरामध्ये परत आला. आणि ज्यावेळेस माझ्या शरीरामध्ये माझा जीव परत आला त्यावेळेस मी साक्षात स्वामींना माझ्या डोळ्यासमोर पाहिलं आणि स्वामी मला म्हणाले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू घाबरू नकोस, तुझ्यावरती खूप वाईट वेळ आली होती, पण तारलं. असू दे, घाबरू नकोस. एवढं सर्व बोलून स्वामी अदृश्य झाले आणि त्यावेळी माझे आई वडील देखील तिथे पोहोचले. त्यांनी मला आणि माझ्या मैत्रिणीला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये जाताना देखील अंगातून असं वाटत होतं की माझ्या अंगाला गार काहीतरी लागत होतं. सर्व काही शरीरात कोणताही भाग हलत किंवा मला काहीही जाणवत नव्हतं. पूर्णपणे मी शांत झाली होती. ज्यावेळेस आई वडिलांनी मला उचललं त्यानंतरच माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि त्यानंतर मी शुद्धीवरती आले, ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये. तर मला असं जाणवलं की आणि त्या ॲक्सिडेंटनंतर मी 5 दिवसांनी शुद्धीवरती आले आणि शुद्धीवरती आल्यानंतर आईने मला सांगितलं की डोक्याला कुठं लागलं होतं हे देखील डॉक्टरांना सापडत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी तुझे जास्त जाग्यावरती केस कटिंग केलेले आहेत. कारण पटकन डॉक्टरांना देखील सापडत नव्हतं की डोक्यातून रक्त नेमकं कुठून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी भरपूर जाग्यावरती केस कापले होते. सर्वात जास्त मार हा डोक्याला आणि शरीराला भरपूर लागला होता आणि सर्वत्र अंगातून रक्त बाहेर पडत होतं. आईने मला सांगितलं की तुला डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती की तू वाचशील म्हणून, परंतु तू खरं तर स्वामींच्या कृपेनेच वाचले. स्वामींचीच कृपा तुझ्यावर झाली म्हणून तर तू वाचले. नाहीतर डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती की तू जगशील म्हणून. स्वामींची साथ होती म्हणून तर स्वामींनी काळावरती घात केला होता आणि त्यांनी तुला वाचवलं होतं, अशी आई मला समजून सांगत होती. परंतु मला बोलता देखील येत नव्हतं. माझ्या मनाला माहीत होतं की स्वामींनीच माझा जीव वाचवला होता, म्हणजे स्वामींनीच माझा जीव परत केला होता, हे मला माहीत होते. आणि आज मी जिवंत आहे ते फक्त स्वामींमुळेच आणि स्वामींच्याच कृपेने आज मी जिवंत आहे. परंतु मी माझा अनुभव याआधी कधीही शेअर केला नव्हता, कारण मला असं वाटत होतं की मला लोक अशी म्हणतील की हिला डोक्यावरती लागलेला आहे, खूप मार लागला होता, त्यामुळे ही काहीही बडबडत असेल किंवा जेही तिच्या मनामध्ये येत असेल तशी ती बोलत असेल. हिच्या काही काल्पनिक कथा असतील की तिच्या मेंदूला मार लागल्यामुळे हिच्या मनामध्ये तयार होत असतील. परंतु जे स्वामी भक्त आहेत, ज्यांना स्वामींचे अनुभव येतात, त्यांना हे काही नवीन वाटणार नाही. ज्यांनी स्वामींचे अनुभव ऐकलेले आहेत किंवा ज्यांनी स्वामींचे स्वतः अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले असतील, तर अशा व्यक्तींना हे सर्व सत्य वाटेल. कारण स्वामी हे असेच आहे, ते अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग ती कोणतीही असली, मग एखाद्याचा जीव जरी बाहेर काढलेला असेल तरी तो देखील शरीरात घालणे हे देखील स्वामींसाठी अशक्य नाही. लोकांच्या भीतीपोटी, लोकांच्या काहीही म्हणतील या भीतीने किंवा लोक मलाच नावे ठेवतील की हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, या भीतीने मी आजपर्यंत माझा अनुभव कधीही कोणाशीही शेअर केला नव्हता. परंतु मित्रांनो, विश्वास ठेवा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने स्वामींना साक्षात माझ्या समोर मी पाहिलं होतं.
आणि मी श्री स्वामी समर्थांचे अनुभव, चमत्कार हे सर्व व्हिडिओ मी पाहत असते आणि ज्यावेळेस मी स्वामींची प्रचिती ऐकते, स्वामींचा अनुभव ऐकते, त्यावेळेस मला देखील वाटतं की हा माझा भ्रम नसून स्वामी साक्षात माझ्या समोर आले होते आणि स्वामींनीच मला माझा जीव परत केला होता. हे माझं स्वप्न नव्हतं किंवा ही माझी डोक्यातील माझी कल्पना नव्हती, तर हे साक्षात माझ्या डोळ्याच्या समोर घडलेली घटना होती. आणि जर आयुष्यामध्ये अशा घटना घडल्या तर कधी-कधी आपल्याला ते स्वप्नासारखे वाटते किंवा कधी-कधी असं वाटतं की ही आपली काल्पनिक कथा असेल. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये अशा काही घटना आपण बनवल्या असतील असं कधी-कधी वाटतं आणि त्या गोष्टीकडे आपण ना बघितल्यागत म्हणजेच अशा काही गोष्टी सोडून देत असतो. आणि असंच नेमकं माझ्या आयुष्यामध्ये देखील इतकी वर्ष झालं की मला देखील वाटत होतं, परंतु माझ्या मनाला माहीत होतं की हे माझ्याबरोबर घडलं होतं. माझ्या ॲक्सिडेंटमध्ये साक्षात स्वामींनी मला दर्शन दिलं होतं. हे माझ्या मनाला माहीत होतं, परंतु कधी कोणाला सांगायला गेलं तर असं वाटत होतं की ते विश्वास ठेवतील किंवा ना ठेवतील. त्यामुळे मी कधीच माझा अनुभव कोणाशीही शेअर केला नव्हता. परंतु आज तुमच्या सर्वांच्या बरोबर माझा अनुभव शेअर केला आणि मला खरोखरच खूप आनंद वाटतोय की स्वामींनी माझा जीव परत दिला. स्वामींची साथ, स्वामींचा हात सदैव माझ्या डोक्यावरती आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. मला देखील असं वाटतं की मी देखील माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी पुण्य केले असेल, या जन्मी किंवा मागच्या जन्मी देखील काहीतरी पुण्य केले असेल. त्यामुळेच तर मी स्वामींची शिष्य झाले, स्वामींची भक्ती करायला लागले आणि स्वामींनी साक्षात मला दर्शन दिले. स्वामींनी मला सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी स्वतःला खूप नशीबवान मानते की स्वामींनी मला भक्त म्हणून स्वीकार केलं. मित्रांनो, तुमच्याबरोबर माझा हा अनुभव शेअर करून मला खरोखरच खूप असं मन मोकळं झाल्यागत वाटतंय. मित्रांनो, असा होता त्या मावशींचा अनुभव. कधी-कधी काही गोष्टी आपल्या डोळ्याच्या समोर घडतात, परंतु आपला विश्वास बसत नाही की हे असं घडलंच असेल. परंतु आपल्या सर्वांचे स्वामी आहेतच असे. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण ते घडतंय. ते सर्व काही घडत आहे त्याच्यावरती विश्वास हे ठेवलेच पाहिजेत. आणि ज्या लोकांनी स्वामींची भक्ती करतात त्या लोकांना हे अनुभव कधीही विचित्र वाटणार नाहीत किंवा त्यांना हे असं घडत नाही असं देखील वाटणार नाही. कारण स्वामींचे जे भक्त आहेत त्यांना स्वामींचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे येतातच. स्वामींच्या भक्ताला कधीच वाटत नाही की ही व्यक्ती काही पण सांगत आहे, असा त्यांना कधीच वाटत नाही. त्यांचा विश्वास आहे स्वामींवरती आणि स्वामींच्या प्रचितीवरती, स्वामींच्या अनुभवावरती. त्यामुळे जे स्वामींची भक्ती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही आणि कसलाही अनुभव घडू शकतो. आणि ज्याची भक्ती खरी आहे त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये येऊन प्रचितीही देऊन जातातच. स्वामींवरचा विश्वास आणि त्यांची असीम भक्ती स्वामींना भक्ताच्या प्रत्येक संकटाला, दुःखांना, संकटांना त्यांची मदत करण्यासाठी स्वामींनाही यावंच लागतं. कारण स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेमके तसेच स्वामी ठामपणे आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात. फक्त वेळ असते ती स्वामींची भक्ती करायची आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण करायचं. आणि ज्याने हे सर्व केले त्यांनी स्वामींना जिंकले म्हणून समजा. मग त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये एक काय हजारो स्वामींचे अनुभव घडतील. फक्त त्यासाठी स्वामींवरचा विश्वास हा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि स्वामींची भक्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ज्या भक्ताने हे केले त्या भक्तांनी स्वामींना जिंकले. तर मित्रांनो, स्वामींची भक्ती अशीच चालू राहू द्या. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला स्वामींचे काही अनुभव आले असतील, काही प्रचिती आली असेल तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.